नमस्कार. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? परफेक्ट. थँक यू. त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी करत आहोत. मला असं वाटतं, की सगळेजण ते करत आहेत. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट आपण संपूर्णपणे एक्सेप्ट करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बरेच वेळेला जर तुम्ही बघितलं, तर आपण अनेक गोष्टी आपल्याला बदल हवा असतो. पण आपण त्याची जबाबदारी न घेता ती गोष्ट पूर्णपणे एक्सेप्टही करत नसतो. आणि म्हणून आपल्याला मनःशांतीकडे जर पुढे वाटचाल करायची असेल, तर जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे, ते संपूर्णपणे स्वीकारणं खूप आवश्यक आहे. आणि स्वीकारल्यानंतर ज्या गोष्टी चांगल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता जर व्यक्त केली, तर आपण खऱ्या अर्थाने विपुलतेकडे, आपली रिॲलिटी बदलण्याकडे आपली वाटचाल होते. याचा अनुभव किती जणांनी घेतलेला आहे? जर कोणी घेतला असेल, तर मी म्हणून टाइप करा. मला माहिती नाही की तुम्हाला कळलं का मी काय बोलले ते. पण जर थोडासा जरी अनुभव घेतला असेल, तर मी म्हणून टाइप करा. जर तुम्ही डेडिकेटेडली, कमिटेडली जर ग्रॅटिट्यूडची जी ॲक्टिव्हिटी आपण सकाळी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं असं जे आपण ठरवलेलं आहे, याच्यामधून तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हेल्थच्या बाबतीत डेफिनेटली होऊ शकतं, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आपलं सेशन सुरू व्हायच्या आधी म्हणजे 5 सप्टेंबरला आपलं हे बोलणं झालेलं होतं आणि त्यावेळेला सांगितलेलं होतं, की ही ॲक्टिव्हिटी आपण ॲज अ केस स्टडी म्हणून करणार आहोत. जर आपण ग्रॅटिट्यूड 15 मिनिटं सकाळी आणि 15 मिनिटं संध्याकाळी असं आपण 31 दिवस जर आपण केलं, तर आपल्या मध्ये खूप काही बदल होऊ शकतात आणि ते खूप काही बदल आपल्याला हळू-हळू टिपायचे आहेत. आणि मी अशी अपेक्षा करते किंवा मी असं म्हणते, की याची सुरुवात तुम्ही केली असेल आणि हे तुम्ही टिपतही असाल आणि आपलं 5 तारखेला ज्यावेळेला पूर्ण होईल, म्हणजे आज 3 तारीख आहे, अजून 2 दिवस राहिलेले आहेत. 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आपण होऊन आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा आहे, की माझं पेपर लिहून झालेला आहे. म्हणजे असं म्हणू शकतो, की तिथे काही टाकायचं नाहीये तुमचे अनुभव वगैरे. तुम्हाला काय लिहायचंय, की तुमचं नाव 30 दिवस मी तुम्हाला एक कॉलम गिरीशनी पण एक कॉलम दिला होता, की आपण टिक मार्क करायचं, की सकाळी केलं, संध्याकाळी केलं, किती मिस झाले, काय केलं आणि आपल्याला आपल्यामध्ये काय बदल जाणवला किंवा काय फरक जाणवला हेल्थ वाईज असेल किंवा ओव्हरऑल काही जे काही तुम्हाला बदल जाणवतील, त्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर. पण मी तुमच्या मागे लागण्यापेक्षा, मी तुम्हाला विचारण्यापेक्षा, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तर तुम्ही आपण होऊन आपल्या ग्रुपमध्येच मेसेज टाकायचा आहे, की मी 30 दिवसाची ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि माझे अ, अनुभव किंवा मला माझा पेपर रेडी आहे सबमिट करण्यासाठी. असं एक वन लाइनर तुम्ही जर टाकलात, तर मग पुढचं आपण काय करायचं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. सगळ्यांना मला असं वाटतं क्लिअर झालं असेल. असे इन्स्ट्रक्शन्स जर आपल्या ग्रुपवर टाकले तर बरं होईल. किती जण करतायत आपण त्यावेळेला मी एक कॉल घेतला होता, त्या पोल घेतलेला होता त्यावेळेला असं लक्षात आलं एक 100 लोकं करतायत. तर आता बघूया किती जण टिकलेले आहेत आणि काय होतंय. ओके. एकच मिनिट हं. आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. मी अफर्मेशन्स घ्यायचे असा विचार करत होते, पण तरीसुद्धा आज मला असं वाटतं, की आपला आजचा शेवटचा दिवस गुरुवार आहे. त्याच्यामुळे आपलं ग्रॅटिट्यूडचं पूर्ण होणार आहे. 30 दिवसाची ॲक्टिव्हिटी. त्यामुळे आज मी परत एकदा ग्रॅटिट्यूडच घेणार आहे. आणि ज्यांना जमत असेल त्यांनी कंटिन्यू ठेवा, नाहीतर आपण ग्रॅटिट्यूड जर्नल रोज लिहायचा एक पद्धत सुरू केलेलीच आहे. ते तर आपण करणारच आहोत. हे एक स्पेशल इव्हेंट म्हणून आपण ही 30 दिवसाची ॲक्टिव्हिटी ठरवली होती. त्यामुळे आज परत एकदा मी ग्रॅटिट्यूडच घेणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत.
डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग बघायचा आहे आणि रिलॅक्स करायचा आहे. पाय आपले जमिनीला टेकलेले असले पाहिजेत. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास, जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे आणि 2 श्वासांमधली गॅप, पॉज त्याच्याकडेही निरीक्षण करायचं आहे. आता मला माझ्या आयुष्यामध्ये हेल्थ वाईज
म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे, ज्याच्यासाठी मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. अशा कुठल्या गोष्टी आहेत? त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे माझी तब्येत चांगली आहे. काही कुरबुरी असतील, पण तरीसुद्धा मला सकाळी चांगली जाग येते, रात्री चांगली झोप लागते. त्याच्यानंतर बाकी माझी सगळ्या आतल्या सिस्टम्स चांगल्या चालू आहेत. मला व्यवस्थित चालता येतं. माझी सगळी इंद्रिय नीट काम करतात. असं काही ना काहीतरी जे तुम्हाला वाटतं, असं मी पुढची 5 मिनिटं नाही 3 मिनिटं देते. आपण हेल्थ बाबत आपल्याला काय ग्रॅटिट्यूड व्यक्त करावंसं वाटतं, त्याबद्दल आपण विचार करायचा आहे आणि धन्यवाद द्यायचे आहेत. आता आपल्याला आपल्या वेल्थच्या बाबतीत म्हणजे आपल्याकडे आपली इच्छा असेल, आपलं स्वप्न असेल, की मला खूप मोठं घर घ्यायचंय, पण तरीसुद्धा माझ्याकडे आता राहायला घर आहे. मला करोडो, लाखो रुपये कमवायचे आहेत, पण तरीसुद्धा आता माझ्याकडे काही हजार आहेत. मला खूप मोठी कंपनी करायची आहे, पण तरीसुद्धा आता माझी कंपनी सुरू करण्याइतपत ऐपत आहे. म्हणजे स्वप्न तर आपली असतातच, टार्गेट्स असतात, गोल्स असतात, पण आत्ता जे आहे वेल्थच्या बाबतीत, त्यासाठी त्या गोष्टी आठवून पण मला चांगला जॉब हवा आहे, पण आता काहीतरी तरी जॉब आहे. असं मला ₹1,00,000 हवेत, पण माझं आता ॲटलीस्ट 50,000 तरी इन्कम आहे. असं आपण वेल्थ आणि पैशाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपल्याकडे आता आहेत, त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत.
आपले रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणजे आपले आई-वडील असतील, आपले नातेवाईक असतील, आपला लाईफ पार्टनर असेल, आपली मुलं असतील, आपले शेजारी असतील आणि आपले प्रोफेशनल लोकं असतील. अशा सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला कुठला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करावासं वाटतं. म्हणजे कुठली कृतज्ञतेची भावना आपल्याला काहीतरी मिळालं असेल, तर याबाबत आपल्याला काय म्हणावसं वाटतं ते बघायचं आहे. ते म्हणायचं आहे. हे करत असताना आपल्याला आपल्या भावनाही जगायच्या आहेत. भावनाही समजून घ्यायच्या आहेत आणि आपण त्या अनुभवू शकतो का? याचाही प्रयत्न करायचा आहे. हे करायला लागल्यावर आपल्याला लक्षात येईल, की आपण नकळतपणे अनेक गोष्टी सकारात्मकच शोधत आहोत, जे आपल्याला कधीच लक्षात नव्हत्या किंवा आपण त्याला एक टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं, की आपण गृहीत धरलेलं. त्या गोष्टी आपण आता शोधत आहोत आणि त्याबद्दल आपण या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत आहोत.
आपले स्वतःचे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार. वैश्विक ऊर्जेचे आभार. आपल्या हाताची आणि पायाची बोटं थोडीशी हलवायची आहेत. आपण जिथे बसलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे आहोत तिथल्या आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यांवरती ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. परफेक्ट. मला असं वाटतं की आजचं आपलं 30 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीचा हा तसं बघायला गेलं तर शेवटचा दिवस आहे. पुढच्या सेशनला म्हणजे मंगळवारी आपण भेटण्याच्या आधी शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार असं तुमच्याकडे 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी या 30 दिवसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला त्या सर्वांनी काहीतरी फीडबॅक द्यायचा आहे आपल्या ग्रुपवरती की त्यांचा पेपर रेडी आहे का, त्यांनी काही ऍक्टिव्हिटी केली का. कृपया करून केली नसेल तर कारण सांगू नका, मला करायचं होतं, मला खूप इच्छा होती, मला असं झालं तसं. इट इज ओके. नसेल केलं तरी हरकत नाही, पण ज्यांनी केलं त्यांनी फीडबॅक नक्की द्या. ज्यांनी नाही केलं त्यांनी काही मेसेज द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण मंगळवारपर्यंत वाट बघूया आणि मग बाकी आपण मंगळवार नंतर ठरवूया की किती जण होते, काय होते, असं थोडंसं जरा स्टॅटिस्टिक्स आपण पुढच्या मंगळवारी बघू शकतो. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.